लेवीय प्रकरण 23. नेमून दिलेले सण. गणना प्रकरण 28 पद 16 आणि प्रकरण 29 पद 40. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, पवित्र मेळे भरविण्यासाठी परमेश्वराचे जे नेमिलेले समय तुम्ही जाहीर करावयाचे ते माझे नेमिलेले समय हे. 6 दिवस कामकाज करावे, पण 7वा दिवस परमविश्रामाचा शब्बात व पवित्र मेळ्याचा दिवस होय. ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व घरातून हा परमेश्वराचा शब्बात असावा. परमेश्वराचे जे नेमिलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावयाचे ते हे. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकरी खावी. पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. 7 दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे. 7व्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी. ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी. शब्बाताच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी. पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा 1 वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे. त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या 2 दशमांश एफा सपीठाचे असावे. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून 1/4 हिन द्राक्षारस अर्पावा. तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये. तुमच्या सर्व घरातून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. शब्बाताच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावे. 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सपीठाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या. परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिल्या उपजाचे अर्पण होय. वर्षावर्षाची 7 दोषहीन कोकरे, 1 गोऱ्हा आणि 2 मेंढे भाकरी बरोबर अर्पावे. त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रित्यर्थ त्यांचा होम करावा. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. मग पापार्पणासाठी 1 बकरा व शांत्यर्पणांच्या यज्ञासाठी 1 वर्षाचे 2 मेंढे अर्पावे. याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या 2 मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी. ही परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावी. तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे, म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्वा वेचू नका. गरीब व उपरी ह्यांच्यासाठी तो राहू द्या. मी परमेश्वर तुमचा देव आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परमविश्रामाची असावी. स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे. परमेश्वराने मोशेला सांगितले, त्याच 7व्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा. त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्चित्ताचा दिवस होय. त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जीवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले
तर मी त्याला स्वजनातून नाहीसा करेन. तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तो दिवस तुम्हाला परमविश्रामाचा शब्बात व्हावा व तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बात पाळावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवस पर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ मांडवांचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. 7 दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व 8व्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे. सणाचा हा समारोप दिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. परमेश्वराचे नेमिलेले समय हे होत. त्यात हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पिण्यासाठी पवित्र मेळे भरावे असे तुम्ही जाहीर करावे. ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बात पाळावे, भेटी अर्पाव्या, सर्व नवस फेडावे आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावी. जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवस पर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ सण पाळावा. पहिला दिवस व 8वा दिवस हे परमविश्राम दिन होत. पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या, ओहळालगतचे वाळुंज ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्यासमोर 7 दिवस उत्सव करावा. प्रतिवर्षी 7 दिवस परमेश्वराप्रित्यर्थ हा सण पाळावा. तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. 7व्या महिन्यात हा सण पाळावा. तुम्ही 7 दिवस मांडवात राहावे. जितके जन्मतः इस्रायल आहेत त्यांनी मांडवात राहावे. म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढिले तेव्हा मांडवात त्यांना राहावयाला लाविले. मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्याप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना परमेश्वराचे नेमिलेले समय कळविले.